प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. विरोधी पक्षनेतेपद देत नसाल तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा, उद्धव ठाकरेंची माहिती. 1 नंबरला महत्त्व असताना 2 नंबरचं पद कशाला, ठाकरेंचा टोला. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतील भाषणामध्ये उद्धव ठाकरेंवर टीका केलेली. मदुराईतील मंदिरासंदर्भात निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांवर आक्षेप घेतला जातो, त्यामध्ये ठाकरेंची देखील सही असते, अशी टीका अमित शहांनी केलेली. त्यांच्या या टीकेला उद्धव ठाकरेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. अमित शहांनी मला हिंदुत्व शिकवू नये असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिलंय. तर त्या न्यायमूर्तींची कारकीर्द वादग्रस्त असल्याचंही ठाकरे म्हणाले. तर अमित शहांनी लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आणि त्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी देखील जोरदार प्रत्युत्तर अमित शहांवर केलेलं आहे. अमित शहांनी मला हिंदुत्व शिकवू नये अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. कोई जज एक जजमेंट दे तो जज के खिलाफ इंपीचमेंट लेकर आते हैं. अपनी वोट बैंक को एड्रेस करने के लिए इंपीचमेंट लेकर आते हैं माननीय. और ये सारे ने तो साइन कर दिया, साथ ही साथ उद्धव जी ने भी साइन कर दिया. उद्धव जी, जजमेंट क्या है? एक पहाड़ी पर मान्यता है कि हाँ सबसे ऊपर दिया जलाया जाए. न्यायमूर्तींवरती ज्या काही गोष्टी आहेत ती एका केसमुळे नाहीये. त्यांची आतापर्यंतची जी काही वादग्रस्त वाटचाल आहे त्याच्यावरती काही न्यायमूर्तींनी आणि काही माजी न्यायमूर्तींनी सुद्धा आक्षेप घेतलेले आहेत. हा सगळा प्रकार एकत्र केल्यानंतर एका केसवर नाही झालेला नाहीये. आणि कधीही कुठल्याही बाबतीत म्हणजे त्या मंदिराच्या आवारात दिवा लावण्यावरून हा जो काही वाद आहे, मंदिराच्या आवारात दिवा लावला गेलाच पाहिजे, तिकडे रोषणाई, तिकडे हिंदू सण साजरे झालेच पाहिजे, उत्सव साजरे झालेच पाहिजेत, या मताचा मी आहे, माझी शिवसेना आहे. आणि हिंदुत्वावरनं अमित शहानी शिकवू नये. नहीं, मामला समझ में आ गया, लेकिन वो क्या कहना, अरे भाई कहना क्या चाहते हो? हा हिंदुत्वाचा ना, मग असं बोला ना. आता अमित शहा फार मोठे हिंदुत्ववादी आहेत आणि त्यांचा एक फोटो कोणीतरी ट्विट केलेला आहे. कारण हिंदुत्व मला अमित शहानी शिकवण्याची गरज नाहीये आणि भाजपाने तर अजिबात नाही आणि संघाने पण नाही. तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमांस खातो, कोण मला अडवतोय बघतो. आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे 9 डिसेंबरचा. तो ते जे मंत्री आहेत, मी गोमांस खातो, कोण मला अडवते, त्यांचं नाव आहे किरण रिजिजू. त्यांच्याबरोबर अमित शहा जेवतायत. आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही, पण अमित शहाना जर हिंमत असेल, माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल, तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. कारण रिजिजू गोमांस खातात ते स्वतः ते बोललेले आहेत.